गुरु वाक्य मुक्ति मूलम गुरुकृपा गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं सुतं देवं ज्ञानाज्ञानविवर्धनं पार्वती नन्दनं वन्दे सिद्धरामं जगद्गुरुं ब्रह्मानन्दं परमसिद्धं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यालक्ष्यम् एकं नित्यमूलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। श्री गुरुचरणापे पुण्यपापे जाले युवन समतीर्थे ज्ञानगंगे व्याली शुभाशुभवार्ता भावना राम झाली निशिदिराया जय जय रंगवीर समर्थ राजाधिराज सद्गुणास रामेश्वर राजाधिराज सद्गुणास राजाधिराज सद्गुणास गोलंगजंग महाराज की जय। राजाधिराज सद्गुणास श्री काडिस्तेश महाराज राजाधिराज सद्गुणास श्री सत्य महाराज राजाधिराज सद्गुणास रणजीत महाराज राजाधिराज सद्गुणास हरिश्चंद्र महाराज राजाधिराज सद्गुणास श्री तारकर महाराज की जय। दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशशब्दुसरा समास दहावा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः श्री सद्गुरु रणजितेश्वराय नमः श्री सद्गुरु हरिचंद्रेश्वराय नमः। श्रीराम आकाशाकितली लक्षणे मूर्खांगी चातुर्यवाणे आता परिसा शहाणे असो निमुख तया नाव पडद मूर्ख श्रोतीन मानावे दुःख अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडद मूर्ख मुक्तप्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्चेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पडद मूर्ख आपले न ज्ञातेपणे सगळ्यांचे शब्द ठेवणे प्राणी मात्रांचे पाहेवणे तो एक पडद मूर्ख शिष्याचं वज्ञाकडे का तो संकटी पडे जयाचे शब्दे मंत्र मोडे तो एक पडद मूर्ख रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीळ अंतकरणी वैभव देखोनी वाखाणी तो एक पडद मूर्ख समूळ ग्रंथ पाहिल्या विणा उगाच ठेवी दूषण गुण सांगता पाहे अवगुण तो एक पडद मूर्ख लक्षण ऐकोनी मनी वाटे मत्सरे करी खटपट नीती नायके उद्धट तो एक पडद मूर्ख जाणपणे भरी वरे आला क्रोध नावरे या शब्दास अंतरे तो एक पडद मूर्ख वक्ता अधिकारे विण वक्तृत्वाचा परिसीण वचन ध्येयाचे कठीण तो एक पडद मूर्ख श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि गुणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडद मूर्ख दोष ठेवी पुढिलांसी त्याची सोये आपणापासी ऐसे न कळे जयासी तो एक पडद मूर्ख अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे जनास निववून नेणे तो एक पडद मूर्ख हस्त बांधीचे पूर्णगंते लोभे मृत्यू ब्रह्म राते ऐसा जो प्रपंची मुक्ते तो एक
देह बुद्धी जया पाची तो एक पडत मुख सांडूनिया श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी वडिलांची वर्णी कीर्ती तो एक पडत मुख वर्णी स्त्रियांचे आवे हो नाना नाटके हाव भाव देवा विसरे जो मानव तो एक पडत मुख भरोपण वैभवाची भरी जीव मात्रा सदृश करी पाखांड मत थावरी तो एक पडत मुख वित्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगू लागी जगी तो एक पडत मुख श्रवण होता अभ्यंतरी वणगुण दोषाची चाळणा करी परभूषण मत्सरी तो एक पडत मुख नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन क्रिये विण बोले ब्रह्मज्ञान तो एक पडत मुख न मनी तीर्थ न मनी क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कोळी जो अपवित्र तो एक पडत मुख आदर देखोनी मनधरी कीर्ती विण स्तुती करी सवेची निंदा अनादरी तो एक पडत मुख मागे एक पुढे एक ऐसा गयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पडत मुख प्रपंच विषयी सादर परमार्थी त्याचा अनादर जाणपणे जे अंधार तो एक पडत मुख यथार्थ सांडलोचना जो रक्षून बोले मन ज्याचे जीने पराधीन तो एक पडत मुख सोप संपादी वरी वरी करू नये त्याची करी मार्ग चुकोनी मध्ये भरी तो एक पडत मुख रात्रंदिवस करी श्रवण न संधी आपले अवगुण त्वरित आपले नेण आवण तो एक पडत मुख रूपणी भले भले शोधे येऊनी पैसले शुद्धे लक्ष्मी बोले तो एक पडत मुख शिष्य ज्याला अनाधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पडत मुख होत असता निरूपण देहाच आले पण क्रोध करी चिण तो एक पडत मुख वरून वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पडत मुख नाना बोलले न करी स्वार्थ कृपणा ऐसा साची अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडत मुख कर्तल्या विणसी कवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधीन कोसाची तो एक पडत मुख मुक्ती मार्ग अवघा मोडे आपणामध्ये पंढरपडे ऐसी कमी पोवाडे तो एक पडत मुख प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पडत मुख त्या गावया अवगुण बोलिले पडत मुखाचे लक्षण विचक्षणे निगुण गुण क्षमा केली पाहिजे परम मूर्खा माझी मूर्ख तो संसारी मानी सुख त्या संसार दुःख ऐसे दुःख आणित नाही त्याची पुढे निरूपण जन्म दुःखांचे लक्षण गर्भवास हा दारुण पुढे निरूपण इति श्रीदास गुरु शिष्य संवाद पडत मूर्ख लक्षण निरूपण नाम समास दशम पाच